नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. मार्च 2026 मध्ये आटपाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या बागायती पिकांसाठी मंजूर करण्यात आलेली 69 लाख रुपयांची मदत अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील 439 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अनुदान वितरण सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. मंजूर अनुदान मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणारे आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे दोन्ही आमदारांच्या प्रयत्नांबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला होता. यामध्ये आंबा, डाळिंब आणि इतर बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. नुकसान झाल्यानंतर कृषी विभाग आणि गाव कामगार तलाठी यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केले. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनाकडे मदतीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने आटपाडी तालुक्यातील एकूण 439 शेतकऱ्यांसाठी 69 लाख रुपयांचं नुकसान भरपाई अनुदान मंजूर केलं होतं. शेतकऱ्यांनी KYC सह आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र अनुदान मंजूर होऊनही अनेक दिवस रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नव्हती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मदत तातडीने जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. या प्रलंबित प्रश्नाची दखल घेऊन आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्याने अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. मंजूर मदत खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाल्याचे समजतात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. अवकाळी पावसामुळे 138 लाभार्थ्यांच्या 126.22 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं. तसेच 33% अधिक नुकसान झालेल्या 301 लाभार्थ्यांच्या 212.41 हेक्टर क्षेत्रावरील आंबा, डाळिंब आणि इतर बागायती पिकांनाही मोठा फटका बसला होता. आटपाडी तालुक्यातील नुकसान भरपाई एकूण लाभार्थी 439, मंजूर अनुदान 69 लाख रुपये, 138 लाभार्थी 126.22 हेक्टर नुकसान, 301 लाभार्थी 212.41 हेक्टर नुकसान. नुकसानाची तीव्रता 33% अधिक. संकटाच्या काळात मिळालेली ही मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरले. उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ही मंजूर रक्कम कोणत्याही तांत्रिक अडथळ्याविना तातडीने जमा करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचं शेतकरी वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.